तलावावरही न्या आणि भगवानजी पण दाखवा. बाइक सुरू होत आहे बाइक. सर देखते हो तो आप पीछे आगे काय तुझं. काँग्रेस शरद पवार गटाचं विलिनीकरण काँग्रेसमध्ये व्हावं संजय राऊत बोलले होते. आज नाना पटोले बोलले की शरद पवारांकडून हा प्रस्ताव खूप आधीच आमच्याकडे आला होता. मला वाटत नाही की शरद पवार साहेब किंवा सुप्रियाताई सुळे जसा निर्णय करतील. निर्णय केला तर शुभेच्छा आहे त्यांना, पण काँग्रेसचं काय त्यांचा इतिहास राहिला हे पवार साहेब आणि सुप्रियाताईला माहिती आहे. काँग्रेसमध्ये कोणी कोणाला विचारत नाही. एका घराणेशाहीमध्ये पक्ष पुढे जातो आहे. अशा पक्षामध्ये जिथे सार्वजनिक स्वरूपाने कुठलाही निर्णय होत नाही, जिथे कुठलाही कोर कमिटी किंवा त्या ठिकाणी काही पार्लमेंटरी बोर्डात निर्णय होत नाही, एकाधिकारशाही चालतं, अशा पक्षामध्ये मात्र मला असं वाटतं फार काही कोणी जाणार नाही. आणि काँग्रेस पार्टी आता अशी झाली आहे, तिला शेवटची घरघर लागलेली. त्यामुळे डुबत्या जहाजात मला वाटतं कोणी बसणार नाही. तर या सगळ्या चर्चेमुळे शरद पवार गटाचे काही आमदार भाजप प्रदेशाध्यक्षांना भेटून आलेले आहे आणि काही आमदार भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत. जर शरद पवार गट काँग्रेसमध्ये गेला तर जर त्याला काही राजकारणामध्ये अर्थ नाही. जेव्हा परिस्थिती तेव्हा बघू. पण प्रश्न असा आहे की मला वाटतं डुबत्या जहाजात कोणी बसायला तयार नाही. काहीतरी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. ज्याचे जहाज डुबते आहे, ज्या ज्या पक्षाचे ममता बॅनर्जी ज्या ज्या पक्षाचे जहाज डुबत आहेत ते डुबत्या जहाजात बसतील. पण ज्याला काहीतरी स्कोप आहे राज्याच्या राजकारणात, देशाच्या राजकारणामध्ये, ते काय काँग्रेस पार्टीच्या जहाजात बसणार. कुठेतरी काँग्रेसच अशी चर्चा घडून आणत आहे असं वाटतंय का? मला वाटतं उगीच चर्चा करताय. काँग्रेस पार्टीचं त्या ठिकाणी महत्त्व वाढण्याकरता काँग्रेस पार्टी डुबत चालली आहे, तिला पुन्हा कसं त्या ठिकाणी प्रकाश झोतात आणता येईल याकरता करतायत. धर्मनिरपेक्ष मतं एकत्रित व्हावे आणि धर्मनिरपेक्ष मतं एकत्रित करून भाजपला लढा द्यायचा अशी भारतीय जनता पार्टी अलायन्स 51% मतावर गेली आहे. कुठलंही किती एक केलं तरी 51% मतामध्ये जिंकणार असतो. भारतीय जनता पार्टी आणि अलायन्स 51% राजकारण करतायत, विकासाचे राजकारण करताय. 51% लोकांना मतदान एनडीएला व्हावं याकरता आम्ही काम करतोय.
आमचे प्रधानमंत्री देशामध्ये लोकप्रिय प्रधानमंत्री म्हणून 12 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करताना एक त्या ठिकाणी सर्वांच्या मनात एक विकसित भारताचा संकल्प घेऊन काम करत असताना 51% मतं आम्हाला मिळतील या पद्धतीने आम्ही पुढे जातो आहे. महाराष्ट्रात आमचे देवेंद्र फडणवीसजी 51% मतं घेतील याकरता काम करतात आहे. आणि त्यामुळे जर जनतेकडून 51% मतं आम्हाला मिळाले, किती लोक एकाल तर काय होणार आहे? राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी काँग्रेसची ही जुळवाजुळव आहे अशी ही चर्चा आहे. 29च्या लोकसभा निवडणुकीची तयारी 2047 पर्यंत राहुल गांधींनी स्वप्न बघू शकतात, मुंगेरलाल के हसीन स्वप्ने बघू शकतात, पण 2047 पर्यंत देशामध्ये काही स्कोप नाही. लातूरमध्ये काय चित्र राहील, काय तुम्हाला काय सर्व एनडीए राहील. मोदी देशामध्ये एनडीए राहतील, मोदीचे नेतृत्व आहेत. आणि पुढच्या काळामध्ये 10-15 वर्षात जेव्हा काय असा काळ येईल तेव्हा अनेक नेतृत्व भाजपमध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एनडीए गव्हर्नमेंट 2047 पण देशात राहील. शरद पवार अनुभवी राजकारणी आहेत, ते असं काँग्रेसच्या या देशात मी तुम्हाला सांगतो, शरद पवार साहेब, सुप्रियाताई कधीही डुबत्या जहाजात बसणार नाही. पण तरी त्यांनी निर्णय केला तर त्यांचा अधिकार त्यांना आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्याकडे फारसे पर्याय नाही. एनडीए सोबत येण्याचा हा पर्याय होऊ शकतो का शरद पवार जर तिकडे गेले नाही तर? मी शेवटी हेच सांगेल की हा निर्णय त्यांनी करायचा आहे. कोणत्या जहाजात बसत, डुबत्या जहाजात बसत डुबत्या जहाजात बसतील तर ते बघतील काय करायचं. पण आम्ही याच्याबद्दल काही बोलू शकणार नाही. एवढंच सांगू शकेल की योग्य निर्णय त्यांच्या पक्षाचे नेते करतील, त्याच्या निर्णयात बोलण्याचा मला अधिकार नाही. बावनकुळे साहेब, लातूरमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानं एका परिवाराला बैल दिला होता प्रशासनानं, मात्र तो बैल मरतुकडा निघाल्याची माहिती आता समोर येत आहे. तुम्ही यावर काही त्या अधिकाऱ्यांवर कारवाई कराल? मी चेक करतो की काय झालं आहे, ती बातमी मी बघितली आहे, नक्की चेक करेन. भारतीय विद्या भवनच्या अध्यक्षपदी, इंटरनॅशनल अध्यक्षपदी पुरोहित यांची नियुक्ती, बनवारीलाल पुरोहित यांची नियुक्ती झालेली आहे. माजी राज्यपाल, भवनचं केंद्र नागपूर. मला या गोष्टीचा अभिमान आहे की आदरणीय आमचे सर्वांचे आदर्श स्थान बनवारीलालजी पुरोहित इंटरनॅशनल लेवलच्या भारतीय विद्या भवनच्या संस्थेचे अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी जगभरामध्ये, देशभरामध्ये भारतीय विद्या भवनचं जाळं अत्यंत इमानदारीने त्या ठिकाणी विणलेलं आहे. आपण जर बघितलं असाल, पुढे जे बिल्डिंग दिसत आहे भारतीय विद्या भवनची, कुऱ्हाडीसारख्या लहान शहरात सुद्धा त्यांनी शाळा टाकण्याचा निर्णय केला. या देशाला एक विकसित भारताकरता जो महत्त्वाचा एज्युकेशन आहे, ते एज्युकेशन सेक्टरमध्ये त्यांनी आपला मोठा सहभाग दिलेला आहे. त्यामुळे बनवारीलाल पुरोहितचं काम जे आहे ते आमच्या सर्वांकरता आदर्श आहे आणि ते योग्य भूमिका त्यांना मिळाली आहे. बावनकुळे साहेब, रोहित पवार यांनी समस्या आहे आपल्या हाल तलाव असेल, सर्वच तलाव आम्ही याच्यावर आता निरीची चर्चा करतोय, सायंटिफिक चर्चा करतोय, जलपर्णी पुन्हा येऊ नये याची काळजी घेतोय. याकरता आम्ही आज प्रेझेंटेशन घेणार आहे, निरीची चर्चा करतोय. कर्जमाफी केली आहे, पण रोहित पवार म्हणतात अटी जाचक आहे, आंदोलन. या राज्यातली सर्वात मोठी कर्जमाफी आहे. 36,000 कोटी कर्जमाफी आहे. सर्व डिसबर्समेंट होणार आहे. एकही शेतकरी सुटणार नाही. थँक्यू. आणि ते सगळं 20 वर्षापासून जलपर्णी या ठिकाणी होती आणि ते बाहेर काढून नष्ट करण्याचं काही तुम्ही तंत्रज्ञान या ठिकाणी लावलेलं काय? कुऱ्हाडीचा हा जो महाजनकोचा तलाव आहे हा 272 हेक्टरमध्ये आहे. मागच्या 20 वर्षापासून इथे ज्या पद्धतीने जलपर्णी झाली आहे, गाळ साचलेला आहे, हा सर्व गाळ काढून या ठिकाणी जलपर्णी काढून या तलावाला स्वच्छ सुंदर करण्याची योजना तयार केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी हा तलाव NMRDला दिलेला आहे. आता NMRD या तलावाचं मेंटेनन्स करणार आहे, पण महाजनको पाणी वापरणार आहे. या तलावातून येणारं पाणी वीज तयार करण्याकरता जातं आणि वीज तयार करून उरलेलं पाणी या ठिकाणी वापस येतं. या तलावाचं रिन्युव्हेशन करण्याकरता आमच्या महाराष्ट्र शासनाच्या सचिव जयश्री भोजजी या ठिकाणी आलेले आहेत. मेंबर सेक्रेटरी आलेले आहेत. आज त्याचा एक या जलपर्णी पुन्हा येऊ नये आणि याचा व्यवस्थित पर्यटन केंद्रामध्ये याला तलावाला शिफ्ट करता येईल, साफ स्वच्छ करून. या ठिकाणी काही हाऊस बोट होतील, काही रेस्टॉरंट बोट होतील, हनुमानजीचं दर्शन बोटनी करता येईल, असं वगैरे योजना आम्ही तयार केली आहे. पण आधी महत्त्वाचं काय तर हा तलावाचं शुद्धीकरण करणे, या तलावाला खोलीकरण करणे, या तलावाला निरीच्या माध्यमातून काही एक्सपर्ट घेऊन त्या ठिकाणी चांगला करणे ही योजना आहे. साधारण हनुमान मूर्तीचं उद्घाटन लवकरच होणार आहे, त्याचं लोकार्पण होणार आहे. तिथे जनतेच्या दर्शनाकरता आम्ही हनुमानजीची मूर्ती या ठिकाणी
साधारण बेस पकडून 191 फूट आहे, अशी ती 163 फूट आहे. पण बेसपासून जर फाउंडेशन पकडला तर 191 फूटची उंची देशातली सर्वात उंच हनुमानजीची मूर्ती आहे. याला आम्ही जनतेच्या दर्शनाकरता आता करतो आहे. मला असं वाटतं की एक चांगल्या पद्धतीचं एक पर्यटन केंद्र व्हावं. नागपूरच्या जवळ 10 किलोमीटर असलेलं या ठिकाणी वॉटर स्पोर्ट व्हावा, या ठिकाणी स्कायवॉक व्हावा, असे अनेक प्रयत्न आम्ही करतो आहे. निश्चितपणे पुढे जातो आहे. काँग्रेस आज राज्यात